एक घेऊ ठेव तुझा फक्त हो. रामरक्षा पठण आहे उद्धवजींचं, काय सांगणार? खाली करा खाली करा. असं आहे की या बाबीचा आनंद आहे की रामाचं स्मरण त्यांना झालं. सध्या रामाच्या अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षासोबत त्यांनी अभद्र युती केल्यामुळे गर्व से कहो हम हिंदू है आणि हिंदू हृदय सम्राट हे सर्व शब्द त्यांच्या शब्दकोशातून संपले होते. परंतु हे प्रभू रामचंद्राची कदाचित कृपा म्हणावी लागेल की त्यांना राम रक्षा स्तोत्र म्हणण्याची वेळ आली आणि रामाचं स्मरण त्यांना झालं, त्याचा मला आनंद आहे. राम जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये राम दान चोरीला गेलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यानिमित्तानं महायुतीसोबत जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्यावर टीका करतात. ते आपल्या देशामध्ये अनेकदा अनेक धार्मिक स्थळांमध्ये अशा पद्धतीचं एखादं चुकीचं कृत्य होते, त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. परंतु त्याचं राजकीय भांडवल करायचं आणि त्या माध्यमातून जणू काही सरकारने ते करायला सांगितलं आहे. शेवटी चुकीच्या प्रवृत्तीचे लोक समाजात राहत असतात आणि त्यांनी असं केलं म्हणून सरकारला बदनाम करायचं आणि प्रत्येक राजकीय पुढे शेकायची ही बाब योग्य नाही. ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं त्यांच्यासोबत अभद्र युती करून न काँग्रेसला बोलण्याचा अधिकार आहे न त्यांच्याशी युती करणारा रामाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. सर्वांना निमंत्रण दिलं, गद्दार म्हणून फक्त शिवसेनेच्या लोकांना दिलं नाही. त्यांच्या निमंत्रणाला कोणी जात नाही. त्यांना माहित आहे की त्यांचं निमंत्रण हा पॉलिटिकल आहे, त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष घालत नाही. हो, राष्ट्रवादी येण्याची हालचाली आहे एनडीएमध्ये. शरद पवार गट शिवसेनेमध्ये काय अस्वस्थता आहे का? त्यामुळे या संदर्भामध्ये कुठलंही भाष्य करणं आज उचित नाही. जशी परिस्थिती राहील त्यानंतर भाष्य करू. सोनम वंशींचं जे आंदोलन होतं ते सरकारने दडपलं गेलं असा आरोप होत आहे. मला असं वाटतं की अस्तित्व को काल्पनिक कहने वाले कांग्रेस के साथ में उन्होंने युति की और ऐसे अभद्र युति करने के बाद उन्होंने हिंदू हृदय सम्राट जय श्री राम गर्व से कहो हम हिंदू है इस तरह के शब्दकोश से उनके शब्द गुम हो चुके थे. लेकिन यह प्रभु राम की ही कृपा कहना पड़ेगा और रामटेक का विधायक होने के नाते मुझे ऐसा लगता है कि ये प्रभु राम की महिमा है कि उन्होंने राम रक्षा स्तोत्र पढ़ने के मौका उन्होंने दिया है. उद्या काँग्रेसचं सुद्धा एक तुमच्या इथे रामटेकला आंदोलन आहे. काँग्रेसचं सुद्धा रामाला पहिले माझी काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी अयोध्येला जाऊन श्री राम मंदिराचे दर्शन घ्यावे आणि रामाच्या प्रती श्रद्धा आहे ते त्यांनी दाखवून द्यावं. आजपर्यंत अयोध्येच्या राम मंदिरात ज्यांनी विरोध केलं आणि कधी राम मंदिराकडे ज्यांनी पाहिले नाही, पहिले अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन या, नंतर हे सर्व करा. थँक्यू भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.